तालिबान हे नाव ऐकल्यावर तुमच्या डोक्यात काय येतं? अर्थातच कट्टरवादी विचारसरणी, महिलांच्या शिक्षणावर घातलेली बंदी आणि अत्यंत वादग्रस्त कायदे. खरं तर तालिबानची संपूर्ण जगभरात हीच ओळख आहे. पण विचार करा, अशा या तालिबानच्या राजवटीचा विक्ट्री डे थेट भारताची राजधानी नवी दिल्लीत साजरा झाला आणि तिथे आपले काही डिप्लोमॅट्सही उपस्थित होते. हे ऐकून थोडा धक्का बसला असेलच. ज्या तालिबानला भारत उघडपणे कधी मान्यताही देत नाही, त्याच तालिबानबद्दल आज भारताची भूमिका एवढी सॉफ्ट का आहे आणि यामागे भारत सरकारचा नक्की कोणता मास्टर स्ट्रोक आहे, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी साहिल, आपण पाहत आहात लोकमत.com. तर घडलं असं की 15 ऑगस्टला नवी दिल्लीतील अफगाणिस्तानच्या एम्बेसी मध्ये तालिबानचा विक्ट्री डे साजरा करण्यात आला. हा विक्ट्री डे म्हणजे तो दिवस जेव्हा तालिबानला अफगाणिस्तानवर ताबा मिळाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाला भारतीय डिप्लोमॅट सोबत जगभरातील सुमारे 24 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आपण आता जरा मागे जाऊयात. 17 ऑगस्ट 2021 जेव्हा अमेरिकन सैन्य बाहेर पडलं आणि तालिबानने काबूलवर ताबा मिळवला, तेव्हा भारतानं आपलं दूतावास काबूलमधून घाईघाईनं रिकामं केलं. पण आज 5 वर्षांनंतर हे चित्र पूर्णपणे बदललंय. तुम्ही अनेकदा सोशल मीडियावर काही ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स मध्ये पाहिलं असेलच. अफगाणिस्तानमध्ये जाणारे भारतीय पर्यटक तिथल्या स्थानिक लोकांशी किती सहज मिसळतात. अफगाणी लोकही भारतीयांचं स्वागत अगदी आपुलकीने करतात. पण हे झाले लोकांचे संबंध. इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये मात्र भारत तालिबान बद्दल सॉफ्ट होण्यामागे काही महत्वाची कारणं आहेत. पहिलं कारण, 2001 नंतर भारताने अफगाणिस्तानमध्ये तब्बल 2 ते 3 अब्ज डॉलर्स गुंतवले होते. तिथली संसद इमारत, रस्ते, महामार्ग, शाळा, वैद्यकीय केंद्र, धरणं हे सर्व उभारण्यात भारतानं सहाय्य केलं. अफगाणिस्तानला एकंदरीत पायाभूत सुविधा आणि डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स उभारण्यात भारताने फार मदत केली. जर भारताने तालिबानची पूर्ण नातं तोडलं असतं तर हा सगळा पैसा आणि भारताचा प्रभाव कमी झाला असता. दुसरं कारण हे फार महत्वाचं आहे बरं का, कारण एक काळ असा होता जेव्हा पाकिस्तान तालिबानचा गॉडफादर होता. पण आज पाकिस्तान आणि तालिबान हे एकमेकांचे शत्रू बनलेत. त्यांच्याच सीमेवर बऱ्याचदा चकमकी देखील घडतात. विशेष बाब म्हणजे भारतावर झालेला पहलगाम हल्ल्याचा तालिबानने निषेध केला होता. आणि मग काय, दुश्मन का दुश्मन वो अपना दोस्त, याच नीतीने भारताला पाकिस्तानला घेरण्यासाठी एक चांगली संधी मिळाली. एका बाजूला रशियासारख्या बलाढ्य राष्ट्राची भक्कम साथ, तालिबानची वाढलेली मैत्री. खरं तर भारताचा हा असा मास्टर स्ट्रोक आहे ज्यानं पाकिस्तानची डोकेदुखी वाढली आहे. आता जाणून घेऊयात तिसरं कारण. 2021 ला अमेरिकी सैन्य बाहेर पडतात चीनची नजर अफगाणिस्तानच्या खजिन्यावर आणि तिथल्या खाणींवर पडली. रशियासारख्या बलाढ्य राष्ट्रांना देखील तालिबानशी थेट संबंध जोडलेत. मग विचार करा, जर भारतानं हात वर केले असते तर अफगाणिस्तान पूर्णपणे चीनचा अड्डा बनला असता. आणि म्हणून चीनला तिथून रोखण्यासाठीच भारताने हा सावध पवित्रा घेतलाय, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आता यामागचं चौथं कारण जाणून घेऊयात. भारताची सुरक्षा आणि दहशतवादाचा धोका. कारण भारताची एकच अट आहे, अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर भारताविरोधी कारवायांसाठी किंवा लष्कर ए तैयबा आणि जैश ए मोहम्मद यांसारख्या दहशतवादी गटांसाठी होणार नाही, असं तालिबानने भारतीय डिप्लोमॅट्सना सुरक्षेचं आश्वासन दिलंय, ज्यामुळे भारताचा धोका काही प्रमाणात टळलाय. आणि आता 5वं आणि सर्वात शेवटचं कारण असं आहे ज्यावरून आपल्याला समजेल की तालिबान सारख्या संघटनेला, जी संघटना खरं तर महिला सक्षमीकरण ही संकल्पना मानतच नाही, अशा तालिबानच्या महिला विरोधी विचारांबद्दल भारत कधी आपली बाजू का मांडत नाही. पण गोष्ट जरा वेगळी आहे. खरं तर सुरुवातीला भारताने यावर चिंता व्यक्त केली होती. ऑगस्ट 2021 मध्ये तालिबान सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या महिला विरोधी धोरणांवर आणि विशेषतः मुलींच्या उच्च शिक्षणावरील बंदीवर भारत कायमच रोखठोक भूमिका मांडत आलाय. पण आता भारताने या रेड लाईन्स बाजूला ठेवून आयडियोलॉजीपेक्षा आपल्या देशाचं हित जास्त महत्वाचं मानलंय आणि म्हणूनच कदाचित भारतानं यावर भाष्य करणं टाळलंय, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तर ही होती 5 मुख्य कारणं भारताच्या तालिबानबद्दल असलेल्या मवाळ भूमिकेमागची. पण शेवटी सांगायचं झालं तर भारतानं जाहीरपणे तालिबानच्या सरकारला अजून मान्यता दिलेली नाहीये. पण जिओपॉलिटिकली अफगाणिस्तान हा भारतासाठी महत्वाचा देश आहे, म्हणून भारत तालिबान सरकारशी जुळवून घेतोय. तुम्हाला काय वाटतं, भारत सरकारची ही भूमिका योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.